आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी माननीय कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक माननीय अविनाश कुमार साहेब यांच्या आदेशानुसार वजीराबाद चौरस्ता येथे रस्ता जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे व आम्हाला आज वाहतूक पोलीस उपनिरीक्षक आमचे मित्र साकळे साहेब हे उपस्थित आहेत व त्यांचे सहकारी शिंदे साहेब उपस्थित आहेत आणि आमचे टायगर संघटनाचे सर्व पदाधिकारी सदस्य आज रस्ता जनजागृती अभियानामध्ये सहभाग घेतलेले आहे। जसे की आज या आठवड्यामध्ये गणेश उत्सव सण साजरा होत आहे। यामध्ये आपलं शहर शांततेत वाहतुकीचे नियम पाळून आपला व्यवसाय करावा, जसं की गणवेश घालूनच व्यवसाय करणे, ओव्हरसीट प्रवासी वाहतूक करू नये, जेथे रिक्षा थांबा आहे तिथूनच प्रवासी सोडणे आणि घेणे। जसं की आज शहरामध्ये रिक्षा चालकांचे सगळ्या रिक्षा चालकांना आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक साहेब, माननीय पोलीस उपाधीक्षक साहेब व माननीय एसडीपीओ साहेब व आमचे पोलीस निरीक्षक श्री गुट्टे साहेब यांच्या आधिपत्याखाली टायगर ऑटो रिक्षा संघटना यांचे व आमचे असे संयुक्त मोहीम राबवून शहरामध्ये जनजागृती राबविण्यात आलेली आहे व सर्व ऑटो चालकांनी, सर्व वाहनधारकांनी हे वाहतुकीचे नियम पाळावे। कोणी पण ऑटो रिक्षा चालक ओव्हरसीट चालू नये व त्यांनी हा नेमून दिलेला गणवेश घालूनच ऑटो चालवावा, जेणेकरून त्यांना दंडही लागणार नाही व प्रवाशांना ऑटो चालक कोण आहे हे कळेल। याचा अर्थ हे आहे, म्हणजे पोलीस ऑटो चालकांनी जर गणवेश घातला तर ऑटोवाला कोण आहे त्यांना कळेल, नसतं त्यांना कळणार नाही ऑटोच्या बाजूला, असं आहे। त्याच्यामुळे कोणी पण वाहतुकीचे नियम तोडू नका। सध्या शहरामध्ये सणासुदी दिवस चालू असल्याने ट्रॅफिक खूप आहे व ट्रॅफिक विस्कळीत होत आहे। हे विस्कळीत होऊ नये म्हणून प्रत्येकाने नियम पाळावे, प्रत्येकाने ट्रॅफिकचे रूल्स पाळावे, हा आमचा मूळ उद्देश आहे, हा सर्वांचा मूळ उद्देश आहे। आणि हे टायगर ऑटो रिक्षा संघटनांनी खूपच चांगले मोहीम राबवलेली आहे व आमच्यासोबत संयुक्त मोहीम राबवून जनतेमध्ये एक खूप छान संदेश दिलेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय हिंद, जय महाराष्ट्र।